नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। शिवसेनेच्या 2 शिवसेना झालेल्या आहेत हे आपण आता राज्यभर पाहतच आहोत। राज्य स्तरावर शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून आपला वेगळा गट निर्माण केला आणि त्यांनी खरी शिवसेना आपलीच म्हणून सांगितलं आणि कायद्याच्या लढाईत सुद्धा ते आपलीच शिवसेना म्हणत आहेत। जी मूळ शिवसेना होती ती उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आपलीच शिवसेना आहे असं सांगत आहेत। म्हणजेच एका शिवसेनेच्या 2 शिवसेना ह्या राज्य स्तरावर झाल्या, पण कोल्हापुरात अशी परिस्थिती आलेली आहे की कोल्हापूर स्तरावर तिसरी शिवसेना निर्माण होती की काय असा एक बाका प्रसंग निर्माण झालेला आहे। आणि त्याचं कारण अर्थातच आपण सर्वजण जाणताच आहात की जिल्हा प्रमुख पदाची निवड कोल्हापूरच्या उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी जे जिल्हा प्रमुख नेमलेले आहेत ते रविकिरण इंगवले यांना नेमलं गेलेलं आहे। आणि हा निर्णय अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या वरिष्ठ कार्यकारिणीनं म्हणजेच थोडक्यात उद्धव ठाकरे यांनीच घेतलेला आहे। आणि हा निर्णय घेतल्यापासून आणि तो जाहीर केल्यापासून कोल्हापुरात नाराजीचा सूर उमटलेला आहे। सूर म्हणावं की भडका उडालेला आहे हेही आता स्पष्ट होईलच, कारण उद्याच सोमवारी नाराजांची बैठक होत आहे, मेळावा होत आहे की रविकिरण इंगवले आम्हाला कोल्हापूरसाठी शहर प्रमुख नको म्हणून। रविकिरण इंगवले नको असतील मग कोण आपल्याला हवं आहे हाही मुद्दा तिथं येणार आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट यात अशी की शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी याच संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट सांगितलं की जो निर्णय झालेला आहे तो झालेला आहे, तो आता बदलणार नाही। ज्यांना तो मान्य असेल त्यांनी शिवसेनेत राहावं, ज्यांना मान्य नसेल त्यांनी खुशाल वेगळा विचार करावा। जर आदित्य ठाकरे यांचं हे वाक्य खरं असेल आणि स्पष्ट असेल तर मात्र कोल्हापुरातील नाराज काय करणार, कोणता निर्णय घेणार, का तिसरी शिवसेना कोल्हापूरपुरती का असेना निर्माण करणार की काय असा एक प्रश्न शिवसेनेच्याच सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे। शिवसेनेबरोबरच प्रत्येक पक्षाचं आज या घडामोडींवर लक्ष आहे। विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यापुरता जरी हा विषय मर्यादित असला तरी तो आज राज्य स्तरावर गाजतो आहे। म्हणूनच भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची या सत्ताधारी तिन्ही पक्षांचं लक्ष सध्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेतील शिवसेनेतील घडामोडींवर लक्ष लागून राहिलेलं आहे। आणि त्याचं कारण स्पष्टच आहे की जितकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खिळखिळ होईल तेवढा फायदा अर्थातच एकनाथ शिंदेंसह सत्ताधारी तिन्ही पक्षांना होणार आहे। किमान कोल्हापूर तर बोलतोय, कोल्हापूरबरोबरच जर हा विषय पाजरत पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण राज्यभर गेला तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर उमटेल आणि त्याचा फायदा आपसुकच आपल्याला होईल असं सत्ताधाऱ्यांना निश्चितच वाटत असणार। कारण आता लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। मग कोल्हापूर महापालिका त्यात आहे, कोल्हापूर जिल्हा परिषद, 12 पंचायत समित्यासुद्धा त्यामध्ये आहेत। परत कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या नगरपालिका आहेत त्यांचासुद्धा यात समावेश आहे। म्हणून ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जितकी खिळखिळ होईल तेवढी करण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील। आणि जे नाराज आहेत त्यांच्या नाराजीला सुद्धा खतपाणी घातलं जाईल की काय असा सुद्धा एक विचार प्रवाह पुढे येत आहे। म्हणूनच आज बाका प्रसंग आहे तो संजय पवार यांच्यावर, कारण संजय पवार हे पूर्वी जिल्हा प्रमुख होते, आज ते उपनेते आहेत। संजय पवार यांची निष्ठा पाहून म्हणजे संजय पवार हे बाळासाहेब ठाकरेंपासूनचे शिवसैनिक आहेत, शिवसेनेचं कोल्हापूरचं नेतृत्व करतायत। म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना जवळ केलं। इतकंच नव्हे तर त्यांना उपनेतेपद दिलं गेलं आहेच, सध्या ते उपनेते आहेतच आहेत, पण राज्यसभेच्या निवडणुकीच्या रिंगणातसुद्धा संजय पवार यांना उतरवलं होतं। त्यामुळं संजय पवार यांची निष्ठा ठाकरे घराण्यावर खूपच आहे। आणि उद्धव ठाकरेंनासुद्धा हे जाणून असतील की संजय पवार आपल्याला सोडून जाऊ शकत नाहीत। जो आता उद्या सोमवारी नाराजांचा मेळावा होत आहे त्याला संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे यांचं नेतृत्व लाभणार आहे। पण या मेळाव्यात निर्णय काय होणार याकडे मात्र संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण शिवसेनेत नाराजी, विशेषतः कोल्हापूरच्या शिवसेनेत नाराजी या राज्यस्तरावर पोचलेल्या बातमीला उद्याची बैठक, उद्याचा मेळावा काय निकाल देणार यावरच खरी स्पष्टता आहे। आणि कोल्हापूरच्या शिवसेनेचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य अवलंबून राहणार आहे। खरं तर कोल्हापुरात शिवसेना जेव्हापासून अस्तित्वात आहे तेव्हापासूनच शिवसेनेला नाराजीचं ग्रहण 100% आहे। कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार म्हणून जे पहिले झाले ते देसाई असतील, नंतर सुरेश साळोखे असतील, त्यानंतर राजेश क्षीरसागर सुद्धा शिवसेनेचे आमदार झाले।
पण जेव्हा शिवसेना विभक्त झाली त्यानंतर राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून पुन्हा आमदार झालेले आहेत। राजेश क्षीरसागर आणि विजय देवणे संजय पवार यांचंसुद्धा पटलं नव्हतं। जेव्हा ही शिवसेना एक होती त्यावेळी या तिघांचं पटलेलं नव्हतं। विजय देवणे संजय पवार हे नेहमी एकत्र असायचे आणि राजेश क्षीरसागर यांचा नेहमीच स्वतःच उभा राहायचा। कोणतं आंदोलन असू दे, नेत्यांच्या बैठका असू देत, नेत्यांचे दौरे असू देत, यांची वेगवेगळी पोस्टर्स लागलेले असायचे आणि वेगवेगळे स्वागत समारंभसुद्धा व्हायचे। हे सुद्धा तितकंच खरं आहे। म्हणजेच कोल्हापूरच्या शिवसेनेला अनेक वर्षापासून गटबाजी आणि नाराजीचं ग्रहण आहेच आहे, ते अद्याप सुटलेलं नाही असं म्हणावं लागेल। राज्यस्तरावर शिवसेना विभक्त झाली, 2 शिवसेना झाल्या, पण कोल्हापुरात तिसरी शिवसेना अस्तित्वात असल्यासारखी परिस्थिती आजही आहे। म्हणूनच आता जी नाराजांची बैठक होणार आहे की रवी किरण इंगवले यांना जिल्हा प्रमुख का केलं, ते खरे निष्ठावंत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांचं नेतृत्व आम्ही मान्य करणार नाही असं स्पष्ट हर्षल सुर्वे यांच्यापासून सगळेजण सांगत आहेत। थोड्याच वेळापूर्वी सांगितल्यानुसार ह्यात बाका प्रसंग येणार आहे तो संजय पवार यांच्याबरोबर, कारण त्यांना पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून चालणार नाही आणि जर संजय पवारांनी हा आदेश डावलला तर निश्चितच कोल्हापुरात तिसरी शिवसेना अस्तित्वात येईल न येईल, पण मोठा भूकंप होईल आणि शिवसेनेची शकलं होतील आणि येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कितपत टिकणार ह्याबाबतसुद्धा एक मतमतांतरं व्यक्त केली जात आहेत। रवी किरण इंगवले एक धाडसी नेतृत्व म्हणून मानलं जातं, जसं राजेश क्षीरसागर यांच्याकडे धाडसी नेतृत्व म्हणून पाहिलं जायचं, पण राजेश क्षीरसागर आणि संजय पवार यांचं पक्कं हाडवैर, कधीच त्यांचं पटलं नाही। तोच प्रसंग आज रवी किरण इंगवले संजय पवार यांच्या बाबतीत दिसून येत आहे। संजय पवार यांच्याबरोबरच विजय देवणे, हर्षल सुर्वे यांनासुद्धा रवी किरण इंगवले नको आहेत। पण जसं आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलेलं आहे की जो निर्णय झालेला आहे तो झालेला आहे, यात आता बदल किंचितही होऊ शकत नाही। त्यामुळं नाराजांना नाराजी दूर करून पक्षाचं काम करावंच लागेल, करायचं नसेल तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल। मग आता हे वेगळा निर्णय कोणता घेतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण जर यांनी वेगळा निर्णय घेतला तर शिवसेनेची संपूर्ण धोराही रवी किरण इंगवले आणि जे काही बाकीचे आज सहकारी आहेत त्यांच्यावर डिपेंड राहणार आहे। तसं पाहिलं तर शिवसेनेचा कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहास हा थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर शिवसेना ही कोल्हापूर शहर, इचलकरंजी आणि काही प्रमाणात आजरा चंदगड या परिसरातच दिसून येत होती। शाहूवाडी, पन्हाळा किंवा राधानगरी, भुदरगड या परिसरात मूळ शिवसेनेचं अस्तित्व हे म्हणावं तितकं नव्हतं। जरी मुंबईकर शिवसेनेवर एकनिष्ठ प्रेम करत असतील, ह्या 3-4 तालुक्यातले जे लोक मुंबईला आहेत, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त आहेत, ते निश्चितच शिवसेनेवर प्रेम करतात, निवडणुकीला गावी येतात आणि शिवसेनेलाच आपलं मत देतात। हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। शाहूवाडी तालुक्यातील रमेश लटके हे एक शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते, नेते, आमदारसुद्धा झाले, पण ते मुंबईतून झाले। तालुका किंवा आपल्या परिसरात त्यांचा संपर्क कमीच राहिला। एवढंच नव्हे तर आज शाहूवाडी तालुक्यातील एक नेते आहेत सत्यजित पाटील सरोडकर, हे सुद्धा शिवसेनेचे नेते म्हणूनच त्यांना मानलं जातं। पण शिवसेनेच्या कोणत्या कार्यक्रमाला, कोणत्या मेळाव्यांना, कोणत्या आंदोलनांना त्यांची उपस्थिती असते हा सुद्धा एक प्रश्न निर्माण केला जातो, कारण शाहूवाडी तालुक्यात बाबासाहेब पाटील सरोडकर आणि सत्यजित पाटील सरोडकर यांचा जो गट आहे तो भक्कम आहे। तसं पाहिलं त्या गटाला कोणत्याही पक्षाची गरज नाही। आज तो गट इतका भक्कम आहे की स्वबळावर सुद्धा तो निवडणूक आपल्या तालुक्यापुरती, मग जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभेपर्यंत आपल्या तालुक्यापुरती हा गट प्रबळपणे निवडणूक लढवू शकतो। पण शिवसेना म्हणून सत्यजित पाटील कधीच पक्षाबरोबर आले नाहीत असा एक समज आहे। पूर्वीचे एक जयवंत काटकर म्हणून शिवसेनेचे नेते होते, तालुका प्रमुखसुद्धा होते, त्यांनीसुद्धा त्यावेळी या तक्रारी केलेल्या आहेत। म्हणूनच कोल्हापूर आणि इचलकरंजी वगळता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला जर महत्त्व आणि आपलं अस्तित्व वाढवायचं असेल तर नाराजी दूर करून आहे त्या कार्यकर्त्यांना सांभाळावंच लागणार आहे। दुसरा विषय येतो तो एकनाथ शिंदेंच्या सेनेचा। एकनाथ शिंदेंची शिवसेनासुद्धा आज तरी कोल्हापूर शहरापुरतीच मर्यादित दिसून येते। याच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार आहेत आणि पालकमंत्री झालेले आहेत ते प्रकाश आंबेडकर यांच्या राधानगरी, भुदरगड या विधानसभा मतदारसंघात काही प्रमाणात शिंदेसेना दिसून येते, पण इतरत्र मात्र शिंदेसेनेचं अस्तित्व खूपच कमी जाणवतं। एकूणच या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला खरोखरच
आहे ते अस्तित्व टिकवायचं असेल आणि कोल्हापुरात पुन्हा गती घ्यायची असेल तर ज्या नाराजांनी नाराजी दूर करावी हे जे आदित्य ठाकरेंनी सांगितलेलं आहे ते तंतोतंत खरंच आहे आणि संजय पवार काय निर्णय घेतात याकडे सुद्धा शिवसैनिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.